हॅलो फ्रेंड्स. ओके, सो संडे स्पेशल व्हिडिओ आपला आजचा. आज आपण एकदम भारी कॉन्सेप्ट पाहू. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे सांगा हायब्रिडायझेशन. येस. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू कॉन्सेप्ट दॅट इज हायब्रिडायझेशन. हा केमिकल बॉन्डिंग आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चरचा पार्ट आहे ऍक्च्युली. हायब्रिडायझेशन कशाला म्हणायचं बघ. आता हायब्रिड या शब्दातच असं काहीतरी आहे की जे आपण काय म्हणतो त्याला, जे प्युअर नाहीये. इट्स नॉट प्युअर, इट्स अ मिक्सिंग ऑफ समथिंग. बरोबर ना. आपण म्हणतो एखादी गोष्ट हायब्रिड आहे म्हणजे ती प्युअर नाहीये. ओके, मग आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये हायब्रिड कशाला म्हणायचं. सो हायब्रिडायझेशन म्हणजे ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं. ओके, सो ही अशी प्रोसेस आहे. द प्रोसेस ऑफ, बघा मी डेफिनेशन लिहितोय, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग and recasting of different atomic orbitals. The process of mixing and recasting of different atomic orbitals which having nearly same energy, to form equal number of hybrid orbitals. Which having orbitals, इथे कंटिन्यू करू आपण. which having काय काय असतं याच्यामध्ये. which having maximum symmetry, second, definite orientation in a space, and सगळ्यात महत्वाचं specific geometry. This whole process is called as hybridization. तुम्ही म्हणसाल काय डेफिनेशन लिहिले सर, काय कळलं नाही मला. खूप सोपं आहे. काय बघा, हायब्रिडायझेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं. बघा आपण लिहिलंय, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मग ॲटॉमिक ऑर्बिटल कुठले कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत सर, एस ऑर्बिटल आहे, बरोबर. नंतर पी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल आहे आणि एफ ऑर्बिटल आहे. म्हणजे या वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग करायचं. मिक्सिंग म्हणजे मिसळणे आणि रिकास्टिंग म्हणजे तेवढेच नवीन बनवणे. बघा काय लिहिले आपण, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल. पण कुठले कुठले वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स करायचे ज्यांची एनर्जी काय आहे, नियरली सेम आहे, जवळपास सारखी आहे. लक्षात ठेवा, एक्झॅक्टली सेम नको आहे, बट जवळपास सारखी पाहिजे. अशा ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग करायचं ज्यांची एनर्जी नियरली सेम आहे. म्हणजे बघा, एस आणि पी ची एनर्जी सेम आहे नियरली, पी आणि डी ची सेम आहे आणि डी आणि एफ ची सेम आहे. एस आणि डी मध्ये प्रचंड एनर्जी डिफरन्स आहे, तुम्हाला माहित असणार आहे. एस ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 आहे, पी ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 6 आहे, डी ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 10 आहे.
मी हवं तरी इथे लिहून ठेवतोय. एस ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 आहे, पी ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 6 आहे, डी ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 10 आहे आणि एफ ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 14 आहे. बरोबर. मग आता पहा 2 आणि 6 मध्ये जो फरक आहे तो थोडासा आहे, डिफरन्स कमी आहे, आणि 2 आणि 10 मधला डिफरन्स खूप जास्त आहे. म्हणजे एस आणि डी चं डायरेक्ट मिक्सिंग होईल का? कधीच नाही होणार. ओके, कोणाचं होऊ शकतं? एस आणि पी चं होऊ शकतं, पी आणि डी चं होऊ शकतं आणि डी आणि एफ चं होऊ शकतं. ओके, सो द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ डिफरंट atomic ऑर्बिटल विच हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी टू फॉर्म, काय म्हटलंय? टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे जेवढे atomic ऑर्बिटल एकत्र येतील तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. म्हणजे समजा 2 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर 2 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील, कारण असं म्हटलंय टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. समजा 3 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर 3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. 4 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. 5 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर 5 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. 6 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर 6 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. म्हणजे जेवढे atomic ऑर्बिटल एकत्र येतील तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतील. आय होप इथपर्यंत डेफिनेशन क्लिअर आहे. परत एकदा पाहू. ही अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या atomic ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं आणि तेवढ्याच नंबरचे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. आता जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले त्यांच्यामध्ये काय काय पाहिजे? तर त्यांच्यामध्ये 3 पॉईंट पाहिजे. त्यांच्यामध्ये मॅक्झिमम सिमेट्री पाहिजे, नंतर डेफिनाइट ओरिएंटेशन पाहिजे आणि जॉमेट्री स्पेसिफिक पाहिजे. आता मॅक्झिमम सिमेट्री म्हणजे काय? मॅक्झिमम सिमेट्रीचं मिनिंग असतं इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. मॅक्झिमम सिमेट्रीचं मिनिंग असतं इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता याचा अर्थ काय? तर समजा 2 atomic ऑर्बिटल एकत्र आलेत, बरोबर, आणि त्याच्यापासून 2 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झालेत. जे 2 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले त्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम पाहिजे. एकतर दोघांमध्ये पण एक एक पाहिजे किंवा दोघांमध्ये पण 2-2 पाहिजे. ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 पेक्षा जास्त नसतेच. एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. ओके, एस मध्ये 1 ऑर्बिटल असतं, पी मध्ये 3 असतात म्हणून 6 आहे, डी मध्ये 5 ऑर्बिटल आहे म्हणून कॅपॅसिटी 10 आहे, एफ मध्ये 7 ऑर्बिटल आहे म्हणून कॅपॅसिटी 14 आहे. म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी 1 इलेक्ट्रॉन बसतो. आणि त्यांच्यामध्ये काय पाहिजे? इक्वल डिस्ट्रीब्युशन पाहिजे. म्हणजे समजा 3 atomic ऑर्बिटल एकत्र आले तर ते 3 हायब्रिड ऑर्बिटल बनवतील आणि त्यांच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन असेल. याचा अर्थ तिघांमध्ये पण 1-1 इलेक्ट्रॉन असेल किंवा तिघांमध्ये पण 2-2-2 असे इलेक्ट्रॉन असतील. त्याला म्हणायचं मॅक्झिमम सिमेट्री, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. सेकंड पॉइंट आहे डेफिनाइट ओरिएंटेशन. डेफिनाइट ओरिएंटेशन म्हणजे काय? की सेंट्रल ऍटमच्या भोवती जे सराउंडेड ऍटम आहे ते एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असले पाहिजे. म्हणजे बघा, हा सेंट्रल ऍटम आहे आणि त्याच्या भोवती जे सराउंडेड ऍटम आहे त्याचं ओरिएंटेशन डेफिनाइट. ओरिएंटेशन म्हणजे स्पेसमध्ये असलेली त्याची जागा. म्हणजे सेंट्रल ऍटमच्या भोवती सराउंडेड ऍटम एका विशिष्ट ठिकाणी पाहिजे आणि एका विशिष्ट ठिकाणी असणे म्हणजे डेफिनाइट ओरिएंटेशन असणे. आणि ओरिएंटेशन जर डेफिनाइट असलं तर त्याची जिओमेट्री स्पेसिफिक येते. जिओमेट्री म्हणजे त्याला आकार येतो. आता एक आकार तयार झालाय. ओके, म्हणजे ओरिएंटेशन डेफिनेट असलं तर जिओमेट्री ऑटोमॅटिक स्पेसिफिक येते. ही टोटल प्रोसेस जे असते त्या टोटल प्रोसेसला म्हणतात हायब्रिडायझेशन. सो मी पुन्हा एकदा सांगतोय, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ डिफरंट atomic ऑर्बिटल विच हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल विच हॅव्हिंग मॅक्झिमम सिमेट्री, डेफिनाइट ओरिएंटेशन इन अ स्पेस अँड स्पेसिफिक जिओमेट्री. ओके, म्हणजे ही अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या atomic ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं आणि जेवढे atomic ऑर्बिटल एकत्र येतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. आणि तयार झालेल्या हायब्रिड ऑर्बिटलमध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन असतं म्हणजे मॅक्झिमम सिमेट्री असते, ओरिएंटेशन इन अ स्पेस डेफिनाइट असते आणि जिओमेट्री स्पेसिफिक असते. ह्या टोटल प्रोसेसला म्हणतात हायब्रिडायझेशन. आता याचे वेगवेगळे टाईप आहेत. ओके, कुठले टाईप आहेत आपण बघूया. आता याचे आय थिंक टोटल 7 टाईप आहेत. बघूया आपण कुठले कुठले. सो टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन बघूया. टाइप्स मध्ये पहिला टाइप आहे एसपी, दुसरा टाइप आहे sp2, तिसरा टाइप आहे sp3, चौथा टाइप आहे dsp2. ओके, चौथा टाइप आहे dsp3, पाचवा टाइप आहे d2sp3 आणि सातवा टाइप आहे d3sp3. ओके, हे 7 टाइप आहे टोटल. पहा,
इथे वा हायब्रिडायझेशन एसपी. एसपी म्हणजे काय? एक एसचं ऑर्बिटल एक पीचं ऑर्बिटल. sp2 म्हणजे काय? एक एसचं ऑर्बिटल दोन पीचं ऑर्बिटल. म्हणजे टोटल ऑर्बिटल मिक्स झाले तिथे 3. sp3 म्हणजे काय? एक एसचं ऑर्बिटल आणि 3 पीचे ऑर्बिटल. म्हणजे टोटल मिक्स किती झाले? 4. इथे बघा dsp2. ओके, dsp2 म्हणजे काय? एक डीचं ऑर्बिटल एक एसचं ऑर्बिटल दोन पीचे ऑर्बिटल. म्हणजे टोटल ऑर्बिटल मिक्स झाले 4. dsp3 म्हणजे काय? एक डीचं ऑर्बिटल एक एसचं ऑर्बिटल आणि 3 पीचे ऑर्बिटल. म्हणजे ऑर्बिटल मिक्स झाले 5. इथे बघा d2sp3 म्हणजे 2 डीचं एक एसचं म्हणजे 3 आणि हे 3 आणि 3 6. म्हणजे टोटल 6. आणि इथे बघा d3sp3. d3sp3 म्हणजे डीचे 3 एसचं 1 आणि पीचे 3. म्हणजे टोटल 7. ओके, सो हे वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके, आय थिंक सगळ्यांना हायब्रिडायझेशनची डेफिनेशन समजलेली आहे. ओके, मी परत एकदा सांगतोय. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ different atomic orbital which having nearly same energy to form equal number of hybrid orbital which having maximum symmetry, definite orientation in a space and specific geometry. आणि हे त्याचे 7 टाइप. नेक्स्ट लेक्चरला बघूया. बाय.